जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीमध्ये माजी सैनिकांना नियमाप्रमाणे आरक्षित जागेवर नियुक्ती मिळावी अशी मागणी आली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनानं नोकर भरतीची प्रक्रिया तशीच पुढे सुरू ठेवली. दरम्यानच्या काळात या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत 20 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तरीही जिल्हा परिषद प्रशासन नोकर भरतीची प्रक्रिया राबवत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या माजी सैनिकांनी आज प्रशासनाचा निषेध म्हणून शौर्याचं प्रतीक असलेलं मेडल सामूहिकरित्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचं आंदोलन केलं. या आंदोलनानंतरही माजी सैनिकांना न्याय न मिळाल्यास पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला आहे. जोरदार पद्धतीनं निदर्शनं करून आज माजी सैनिकांनी आपली मेडल निषेध म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना परत दिलेले आहेत. यानंतर तरी कुठंतरी जाग यावी. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अपात्र ठरवलेल्या 2 उमेदवारांना माजी सैनिकांच्या जागा देण्यासाठी ज्या सिव्हिलमधल्या जागा आहेत त्या सिव्हिल अपात्र झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनीच परत पात्र केलेलं आहे. आणि ही फसवणूक कशा पद्धतीनं चालू आहे ह्याचं एक जिवंत उदाहरण आम्हाला नावं माहीत आहेत त्या उमेदवारांची. फक्त कॅमेऱ्याच्या समोर मीडियासमोर वैयक्तिक बदनामी होऊ नये म्हणून आम्ही सांगत नाही. पण 2 उमेदवारांना अपात्र असताना पात्र करून सैनिकांच्या जागा विकण्याचा हा जो प्रकार सुरू आहे याचा आम्ही सातत्यानं निषेध करू. कोणत्याही परिस्थितीत आम्ही माजी सैनिकांच्या जागेवर इतरांना भरती करू देणार नाही. असा प्रकार जर केला तर आम्ही पालकमंत्र्यांच्या दारात पुढच्या आठवड्यामध्ये आंदोलन करू. या आंदोलनामध्ये माजी सैनिक विजय पाटील, BT पाटील, समीर खानोळकर, अशोक माळी, भगवान पाटील, तानाजी खाडे यांच्यासह अन्य माजी सैनिक सहभागी झाले होते.